नमस्कार मित्रांनो, माझे नाव काजल। आज आपण हिवाळ्यात सेक्स लाईफ कशी ठेवायची याबद्दल बोलणार आहोत। तर मित्रांनो, चला जाणून घेऊया। थंडीच्या मोसमात शरीराची थंडी सेक्सची इच्छा दाबण्याचे काम करू शकते। थंडीमुळे अनेक जोडप्यांना लैंगिक जीवनाचा आनंद घेता येत नाही। अशा वातावरणात जर तुम्हाला बेडरूममध्ये थंडीची भीती घालवायची असेल तर तुम्हाला काही टिप्स माहीत असणे आवश्यक आहे। या टिप्सच्या मदतीने हिवाळ्यात तुमचे लैंगिक जीवन आनंदी राहील। केवळ थंडीतच नाही तर कडाक्याच्या थंडीतही या टिप्स वापरून तुम्ही तुमच्या पार्टनरसोबत सेक्सचा आनंद घेऊ शकता। होय, जसे आपण उन्हाळ्याच्या हंगामात सेक्सचा आनंद घेतला आहे, अगदी तसाच आनंद घेता येईल। त्यामुळे हवामानाचा तुमच्या नात्यावर परिणाम होऊ देऊ नका। लैंगिक इच्छा कमी होण्याची प्रतिबंधित करा। थंडीच्या मोसमात रोमांसचा मूड जास्त असतो, पण कपडे न घालणे आणि ओलेपणा यामुळे अनेकाचे मन मरून जाते। त्यामुळे हळूहळू लैंगिक इच्छा कमी होऊ लागते। असे होण्यापासून रोखणे महत्त्वाचे आहे। त्यामुळे अशा गोष्टीकडे दुर्लक्ष करण्याऐवजी त्यांच्या उपायाचा विचार करायला हवा। पहिलं म्हणजे शरीर उबदार ठेवा। अचानक झोपायला गेल्याने शरीर गरम होऊ शकत नाही। हिवाळ्यात शरीर उबदार ठेवण्यासाठी नेहमी लोकरीचे कपडे घाला। विशेष थंडीपासून हात, तोंड, पाय, कान यांचे संरक्षण करा। यामुळे तुमचे आरोग्य बिघडणार नाही आणि थंड शरीराला स्पर्श केल्यानंतर जोडीदाराचा मूड खराब होणार नाही। त्यामुळे सर्वप्रथम शरीर उबदार ठेवण्यासाठी शक्य ते सर्व प्रयत्न करा। जर तुम्ही तुमचे शरीर उबदार ठेवले नाही तर तुम्ही स्वतःला सेक्ससाठी तयार करू शकणार नाही। अशा परिस्थितीत तुम्ही जोडीदाराचा मूड कसा बदलू शकाल? जर जोडीदार तुमच्याकडे आला आणि थंड ओठांना किंवा शरीराला स्पर्श केला, तिथेही खेळ बदलू शकतो। त्यामुळे शरीर उबदार ठेवा। दुसरं म्हणजे कपडे लगेच काढू नका। झोपल्यानंतर लगेच तुमचे किंवा तुमच्या जोडीदाराचे कपडे काढू नका। आधी जरा गप्पा मारा आणि शरीर उबदार झाल्यावरच ड्रेस काढा। कमी कपडे काढूनही तुम्हाला सेक्स करता येत असेल तर तेच करा। हिवाळ्यात फॉरेप्लेसाठी थोडा जास्त वेळ द्या। तिसरं म्हणजे एकमेकांच्या शरीराला स्पर्श करा। घर्षणामुळे उष्णता निर्माण होते, म्हणून हिवाळ्याच्या हंगामात घर्षण केले पाहिजे। तुम्ही तुमच्या जोडीदाराच्या अवयवांना बराच काळ कुरवाळू शकता किंवा जोडीदाराच्या शरीराला प्रेमाने घासू शकता। यामुळे शरीर उबदार होते। चौथं म्हणजे खोलीचे तापमान राखणे। तुमच्या शरीरासोबत तुम्हाला खोलीच्या तापमानाचीही विशेष काळजी घ्यायची आहे। बरेच लोक त्यांच्या खोलीतील तापमानाकडे दुर्लक्ष करतात। या कारणामुळे थंड बेडवर गेल्यानंतर मूड अचानक बिघडतो। आपण अंथरुणावर जाताच सेक्ससारख्या गोष्टी विसरतो। रूम हीटर वापरा। खोलीच्या खिडक्या बंद ठेवा। फरशांवर कार्पेट टाका। दररोज खोली पुसणे किंवा धुणे टाळा। वरील पद्धतीने खोलीचे तापमान राखू शकता। याशिवाय तुम्ही तुमच्या खोलीच्या तापमानासाठी तुमच्या मनाने काही संभाव्य उपाय देखील करू शकता, पण त्याकडे दुर्लक्ष करू नका। पाचवं म्हणजे बेडची स्वच्छता आवश्यक आहे। हिवाळ्यात अस्वच्छता लैंगिक जीवनास हानी पोहोचवू शकते। अस्वच्छ बिछाना लवकरच थंड होतो, तसेच अशा बेडवर झोपल्याने संसर्ग होऊ शकतो। संसर्ग झपाट्याने पसरतो, विशेष खाजगी भागांमध्ये। त्यामुळे हिवाळ्यात आपल्या पलंगाच्या स्वच्छतेकडे दुर्लक्ष करू नका। संभोग करताना तुम्ही चादरीवर टॉवेलचा तुकडा ठेवू शकता, जेणेकरून वीर्य बाहेर पडल्यास संपूर्ण बेडशीट बदलावी लागणार नाही। कोंडम वापरल्याने दररोज बेड बदलणे देखील टाळता येते। ब्लँकेट किंवा रजाई रोज उन्हात ठेवा। सहावं म्हणजे गरम पाणी वापरा। फक्त पिण्यासाठी गरम पाणी वापरून चालणार नाही। जर तुम्हाला लैंगिक जीवनाचा आनंद घ्यायचा असेल तर पाय, हात धुण्यासाठी गरम पाण्याचा वापर करावा लागेल। यामुळे शरीराचे बाह्य भाग लवकर थंड होत नाही। जर तुम्ही तुमचे आणि तोंड धुण्यासाठी थंड पाणी वापर करत असाल तर त्यामुळे तुम्हाला थंडी जास्त जाणवेल। सातवं म्हणजे हॉट शॉवर घ्या। ऑफिसमधून किंवा बाहेरून आल्यानंतर तुम्ही किंवा तुमचा जोडीदार हॉट शॉवर घेत असेल तर चांगले, तर शरीराला उष्णता मिळेल आणि ताजेतवाने वाटेल। कारण गरम पाणी तुमच्या शरीरातील थकवा दूर करण्यास मदत करते। त्यामुळे हॉट शॉवर घ्या। यामुळे तुमच्या लैंगिक जीवनातही फायदा होईल। आठवं म्हणजे गरम पेय।
थंडीच्या मोसमात गरमागरम प्यायला मिळाले तर मूड कसा बदलणार नाही. तुम्ही तुमच्या जोडीदारासाठी हॉट चॉकलेट, कॉफी किंवा चहा बनवू शकतात. हे मूड बदलण्यास देखील मदत होऊ शकते. कॉफी किंवा चॉकलेट लैंगिक शक्ती देते हे आधीच स्पष्ट आहे. यामुळे चांगला परिणाम दिसू शकतो. जर तुम्ही दोघेही अल्कोहोलचे सेवन करत असाल तर तुम्ही ते माफक प्रमाणात घेऊ शकतात. 9 म्हणजे हिवाळ्यातील सेक्स पोझिशन्स. हे खूप महत्त्वाचे. हवामान मग तो हिवाळा, उन्हाळा असो की पावसाळी, सेक्स पोझिशन शिवाय मजा कशी येऊ शकते. त्यामुळे हिवाळ्यातील तुम्ही सेक्स पोझिशन ट्राय करू शकता. पण अशी कोणतीही पोज करू नका ज्यासाठी तुम्हाला ब्लँकेटमधून बाहेर पडावे लागेल किंवा टेबलवर किंवा खुर्चीवर जमिनीवर बसावे किंवा झोपावे लागेल. तुम्ही फक्त ब्लँकेट किंवा पलंगावर सेक्स पोझिशन करा. यामुळे शरीराला ओढ मिळेल. हिवाळ्यात लैंगिक जीवनात उबदारपणा राखण्यासाठी या टिप्स प्रभावी ठरू शकतात. थंडीच्या मोसमात बेडरूममध्ये या गोष्टी लक्षात ठेवा. यामुळे तुम्हाला आणि तुमच्या जोडीदाराला थंडीही जाणवणार नाही. तसेच याद्वारे तुमचे लैंगिक जीवन सुधारू शकता. जरी मुले त्यांच्या गर्लफ्रेंडला खोलीत बोलवत असतील तर त्यांनी अशा प्रकारे नियोजन केले पाहिजे. यामुळे त्यांचे सेक्स लाईफ मजेशीर राहील. तर मित्रांनो, आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तर कमेंट्स करून आम्हाला नक्की सांगा. लाईक करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.